जो मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज मान्य करणार आहे आणि जे आदेशाप्रमाणे आम्ही वागणार आहे। आम्ही मंत्रालयात देखील कोणाला बाहेर निघून देणार नाही। आमच्या हक्काचं आम्हाला द्या। आमची लेकरं बाळ मरायला लागले। जे कोणी लोक म्हणतायत की दादा जरांगे पाटला मागं कोणी मराठा समाज राहिलेला नाही, त्यांना मी आज सराटे अंतरवालीमध्ये इथं येऊन बघा म्हणतोय की आज त्यांचे दात पडल्याशिवाय राहणार नाही। जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये महाबैठक पार पडत आहे। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई जाण्याचा नारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने बैठकीची तयारी करण्यासाठी आणि मुंबईला जाण्याची तयारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक पार पडणार आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकतात की मराठा समाज बांधव जे आहेत ते राज्यभरातून मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झालेले आहेत। आणि आजच्या या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील मुंबईला कधी जायचं, कोणत्या मार्गाने जायचं आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं याबाबत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आजच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही बांधव आहेत जे अंतरवाली सराटीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा काय सांगणार, कुठून आले तुम्ही? मी पुणे जिल्हा माहूर तालुक्यातून आलेलो आहोत। काय सांगणार, आज या ठिकाणी जरांगे पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडत आहे आणि आज बैठकीत मुंबईला कधी जायचं आणि कसं जायचं ठरवलं जाणार आहे? आज दादा जो काही निर्णय घेतील, दादांनी यापूर्वीच निर्णय दिलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणून, आणि दादा आज त्याचा अंतिम निर्णय दादा आज देतील। तर दादा जो निर्णय घेतील तर दादांच्या या निर्णयाला आमचा 100% पाठिंबा आहे आणि दादांबरोबर सतत आम्ही राहण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा काय सांगणार, आज या ठिकाणी बैठक पार पडणार आहे आणि मुंबईला कसं जायचं ठरवलं जाणार आहे? आज अशी निर्णायक बैठक आहे 29 जूनची आणि 29 ऑगस्ट चलो मुंबईची दादाने घोषणा केल्यापासून पूर्ण महाराष्ट्रात मराठ्याच्या अंगात संचारलेला आहे। प्रत्येक मराठा बांधवाचं एकच मागणी आहे की चलो मुंबईची तारीख कधी जवळ येते, त्यामुळे आज नियोजन बैठक ठेवलेली आहे आणि आजच्या बैठकीवरूनच सरकारला धडकी भरणारा असं मराठा वादळ अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेला आहे आणि आणखीन 1 तासात कमीत कमी 2-3 लाखाच्या पुढे पब्लिक अंतरवलीत जमा होणार आहे। आणि पूर्ण यापूर्वी पण तुम्ही एकदा मुंबईला गेले होते आणि त्या ठिकाणाहून तुम्ही अध्यादेश आणला होता, मात्र अद्यापपर्यंत त्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाहीये। मात्र आता पुन्हा एकदा तुम्ही मुंबईला जाणार आहेत, कशा प्रकारचं नियोजन? त्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही ही गोष्ट खरी आहे, पण त्या अंमलबजावणी न होण्यामुळे काय होत असते हे लोकसभेला पाहिलेलं आहे। मनोज दादा आज 2 वर्षापासून समाजाच्या 40 वर्षापासून प्रश्नाला वाचा फोडत आहेत आणि मराठा समाज संवैधानिक पद्धतीने लढा लढत आहे। आता ही पद्धतीचा काही गोष्टीला एक अंत असतो। मनोज दादाला आम्ही आज फक्त त्यांच्या आव्हानानुसार आलेलो आहेत। 29 ऑगस्टला काय व्हायचं ते होईल। दादाच्या फक्त शब्दाची वाट इथला समाज बघायला ते म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी असणार आहे। आतापर्यंत 6 वेळेस या ठिकाणी आमरण उपोषण पार पडलेलं आहे, मात्र आतापर्यंत तुमची मागणी जी आहे ती मान्य झालेली नाहीये। मात्र यापुढचं तुमचं नियोजन कसं असणार आहे? नियोजनाची पद्धत मराठा समाजाची एक सामान्य व्यक्ती म्हणून आमच्या भावना टोकाच्या राहिलेल्या आहेत, पण दादामुळेच समाज शांत आहे। दादा ज्या पद्धतीनं आम्हाला लढायचं सांगत आहेत आम्ही त्या पद्धतीनं चालत आहोत। दादा तुम्ही कुठून आले आणि काय सांगणार आज बैठकीमध्ये? जालना जिल्हा। प्रथम मी बांधवांना जय शिवराय। आज जे कोणी लोक म्हणतायत की दादा जरांगे पाटला मागं कोणी मराठा समाज राहिलेला नाही, त्यांना मी आज सराटे अंतरवालीमध्ये इथं येऊन बघा म्हणतोय की आज त्यांचे दात पडल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याची घोषणा केलेली आहे, कसं बघताय? नक्कीच समाज दादा जे म्हणतील ते दादासोबत सर्व समाज दादांच्या पाठीमागं आहे। आणि दादा काय सांगणार, तुम्ही कुठून आलेले? मी श्री रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील, मुक्काम पोस्ट खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। मी मनोजदादा जरांगे पाटील यांचा कट्टर अपंग दिव्यांग मराठा सेवक आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिलेला आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे या ठिकाणाहून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत, कसं बघता याकडे तुम्ही? आज दिनांक 29 जून 2025 रोजी जो मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज मान्य करणार आहे आणि जे आदेशाप्रमाणे आम्ही वागणार आहे आणि पुढील मुंबईला जाण्याच्या वेळे आम्ही मंत्रालय जाम करणार आहे। आजची बैठक म्हणजे सरकारला एक इशारा आहे का? सरकारला इशारा आहे आणि सांगणं आहे आणि सरकारची आज झोपणार आहे। आम्ही मंत्रालयात देखील कोणाला बाहेर निघून देणार नाही। आमच्या हक्काचं आम्हाला द्या। आमची लेकरं बाळ मरायला लागले आणि त्याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचं सरकार, मंत्री आणि आमदार आहे सगळे।
आपण या ठिकाणी पाहू शकतो की आता अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव जे ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत आहेत आणि अवघ्या थोड्या वेळा या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी मराठा बांधवांचा उत्साह जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे आणि मनोज जरांगे जे सांगतील ते आम्ही करू अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.